दिन पहले ही मैंने विमेन सेल्फ हेल्प ग्रुप्स, ऐसी महिलाओं को 1000 ड्रोन सौंपे हैं, 1000 ड्रोन। ये गांव का, खेती का और महिलाओं का भाग्य बदलने वाले ड्रोन है। गांव की जिन महिलाओं ने कभी साइकिल तक नहीं चलाई होगी, वो अब गांव में ड्रोन पायलट के रूप में जानी जाती है। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ड्रोन दीदी योजना या योजनेविषयी सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी नोव्हेंबर 2023 मध्ये ड्रोन दीदी योजना, नमो ड्रोन दीदी योजना या नावाची घोषणा केली। या योजनेमार्फत ज्या स्वयंसहायता गटातील महिला आहेत, बचत गटातील ज्या महिला आहेत, त्या महिलांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान दिलं जाणार आहे। हे अनुदान किती दिलं जाणार आहे, किती रकमेवर दिलं जाणार आहे, यासाठी नियम अटी काय असणार आहेत, यासाठी पात्रता काय असणार आहे, कोण अर्ज करू शकतं, या सर्व घटकांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ड्रोन दीदी योजना यासाठी ज्या काही महिलांना अनुदान दिलं जाणार आहे, केंद्र सरकारकडून जे अनुदान दिलं जाणार आहे, त्या अनुदानाबद्दल सर्व माहिती, अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे आणि पात्रता या सर्व घटकांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, एमबीटेक टायटॅनिक चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशा महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ज्या स्वयंसहायता समूह गटातील सदस्य असतील किंवा ज्यांना या योजनेची आवश्यकता आहे, अशा महिलांपर्यंत ही लिंक शेअर करा। चला तर मग बघूया ड्रोन दीदी योजना नेमका आहे काय, यासाठी अर्ज कसा करायचा, यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक लागणार आहेत, या सर्व घटकांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करूयात। चला, मी डायरेक्ट तुम्हाला स्क्रीनवर नेऊन एक पीडीएफच्या माध्यमातून सर्व माहिती समजून सांगण्याचा प्रयत्न करतो। चला तर पाहूया। एक कार्यक्रम दिया है नमो ड्रोन दीदी। इसके पीछे मेरे 2 लक्ष्य हैं। एक तो मैं भारत के गांवों में 3 करोड़ महिलाओं को लखपति दीदी बनाना चाहूँ। नमो ड्रोन दीदी योजना या योजनेच्या मार्फत महिलांना, बचत गटातील ज्या महिला आहेत त्या महिलांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान दिलं जातं, त्यासाठी प्रशिक्षणही दिलं जातं। यासाठी कशी प्रोसेस आहे आणि कशी त्याची अनुदानाची प्रक्रिया आहे, याची सर्व माहिती आता आपण घेणार आहोत। कोणामार्फत राबवली जाते? केंद्र सरकारकडून। केंद्र सरकारची योजना आहे, त्यामार्फत राबवली जाते। अर्ज प्रक्रिया ह्यामध्ये ऑनलाईन असणार आहे। नोव्हेंबर 2023 मध्ये या योजनेची माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी घोषणा केली आहे। त्यानुसार महिलांना 8 लाख रुपये अनुदान दिलं जाणार आहे एका ड्रोन खरेदीसाठी, जास्तीत जास्त 8 लाख रुपये। आणि तुमच्या ड्रोनची किंमत जर कमी असेल तर त्याच्या 80%, तुमच्या एक तर 80% किंवा 8 लाख रुपये, जास्तीत जास्त 8 लाख रुपये किंवा 80%, जी रक्कम तुमची कमी असेल त्या रकमेनुसार तुम्हाला अनुदान दिलं जाणार आहे। लाभार्थी कोण आहेत? तर बचत गटातील महिला, ज्या स्वयंसहायता समूह गटातील महिला आहेत त्याच या योजनेचा लाभ घेऊ शकतात। याचा हेतू असा आहे जे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी, असा या सरकारचा विचार आहे। त्यामुळे या विषयावर मोठ्या योजना राबवल्या जातात। शेतीविषयी तर तशीच आज एक नवीन योजना पाहणार आहोत, त्याचं नाव आहे ड्रोन दीदी योजना। आता ही सर्व माहिती आपण घेतलेली आहे, ह्याच्या खालची माहिती बघू। ड्रोन दीदी योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन उडवणे, डेटा विश्लेषण आणि ड्रोनची दुरुस्ती संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे। जे काय तुम्ही ड्रोनसाठी अर्ज करणाऱ्या महिला आहेत त्या महिलांना ड्रोन खरेदीसाठी, तसेच या योजनेअंतर्गत जी काय आपल्याला अनुदान दिलं जाणार आहे आणि अनुदानाच्या वरील जी रक्कम असणार आहे त्या रकमेवर 3% व्याज दराने आपल्याला बँकेकडून कर्ज दिलं जाणार आहे। जी काय आपली 8 लाखापेक्षा जास्त ड्रोनची प्राइस होणार आहे, जे 2 लाख असतील, 3 लाख असतील किंवा 4 लाख रुपये असतील, त्यावरती आपल्याला 3% व्याज दराने कर्ज दिलं जाणार आहे। याची हमी सुद्धा केंद्र सरकारने घेतलेली आहे। हे कर्ज सुद्धा उपलब्ध करून देण्याचं काम केंद्र सरकार करणार आहे। याबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे। तर ज्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे अशा महिलांनी याची सविस्तर माहिती घेऊन
आपल्याला कसा ड्रोन मिळेल हे पाहणे आवश्यक आहे। चला, ड्रोन उडवणे प्रशिक्षणासहित सर्व माहिती दिली जाणार आहे। यासाठी जे काय ड्रोन सहाय्याने पिकाची निगराणी, कीटकनाशके, फवारणी, दुरुस्ती या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे। फवारणी, पिकाची पेरणी सर्व या ड्रोनच्या सहाय्याने करता येणार आहे, जे शेतकऱ्यांसाठी उपलब्धतेनुसार वापरण्यात येणार आहे। आणि ज्या महिला बचत गटातील सदस्य आहेत त्यांच्या मार्फत त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। त्यांच्या मार्फत हे शेतकऱ्यांचे कामं केले जाणार आहेत, ते भाडे तत्वावर असणार आहे। तुम्ही त्यासाठी चार्ज आकारू शकता शेतकऱ्याकडून। प्रत्येक शेतकऱ्याला ड्रोन घेणं शक्य नाहीये, म्हणून प्रत्येक गावात ज्या महिला बचत गटाच्या ज्या सदस्य आहेत त्यांच्या मार्फत ही योजना राबवली जाणार आहे। आणि जे तंत्रज्ञानाचा विकसित प्रभाव आपल्याला देशावर दिसतोय त्याचा उपयोग या योजनेच्या मार्फत केला जाणार आहे। तर पाहूया, ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली। योजनेचे नाव आहे ड्रोन दीदी योजना। नोव्हेंबर 2023 मध्ये याची घोषणा करण्यात आली। आणखी अर्ज सुरू झालेले नाहीत, परंतु जर लवकरात लवकर सुरू झाले तर अर्ज कसे करायचे याचा पण एक व्हिडिओ मी बनवून तुम्हाला टाकेल। आणि लक्षात असू द्या, माहिती जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून इथून पुढे टाकणाऱ्या अशा व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। उद्देश काय? शेतकऱ्यांसाठी ड्रोन देणे। पण शेतकऱ्यांसाठी ड्रोन देणे डायरेक्टली शेतकऱ्याला ड्रोन देऊ शकत नाही म्हणजे असं नाही, परंतु शेतकरी एकटा शेतकरी एवढी अमाऊंट गुंतवून ड्रोन घेऊ शकत नाही, किंवा एकट्या शेतकऱ्यासाठी एवढी इन्व्हेस्टमेंट करणं शक्य नाही। त्यामुळे शासनाकडून महिला बचत गटातील ज्या सदस्य आहेत, महिला बचत गटातील ज्या महिला आहेत त्यांना या योजनेसाठी प्रोत्साहन दिलं जातं आणि त्यांना 80% पर्यंत अनुदान वितरित केलं जातं। याची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे। या योजनेचा काय? 15,000 बचत गटांना शाश्वत व्यवसाय आणि उपजीविका मदत करेल। 15,000 जे देशातील 15,000 बचत गट आहेत त्या बचत गटांना सुरुवातीला प्राधान्य दिलं जाणार आहे आणि त्यानंतर ह्या 15,000चा आकडा वाढवून त्याच्यानंतर पुढे आणखी टार्गेट दिलं जाणार आहे। वर्षाला 1 लाख रुपयाचे उत्पन्न मिळू शकते। तर जी महिला या योजनेतून या ड्रोनचा लाभ घेणार आहे त्या महिलेला प्रतिवर्ष 1 लाख रुपयाचे उत्पन्न मिळू शकते, अशी तरतूद करण्यात आलेली आहे। या योजनेचा सरकारवर 4 वर्षात अंदाजे 1261 कोटी रुपये खर्च होणार आहे। या जी काय योजना राबवली जाणार आहे, जे काय 80% सरकारकडून आपल्याला अनुदान दिलं जाणार आहे, त्या अनुदानासाठी सरकारवर 1261 कोटी रुपयाचा खर्च होणार आहे। ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे। महिला स्वयंसहायता समूह ड्रोन योजना हा मुख्य उद्देश आहे। या योजनेचा मुख्य उद्देश देशातील शेतकऱ्यांना शेतीसाठी तंत्रज्ञान पद्धतीने शेती करण्यासाठी आहे। छोट्या मोठ्या गावामध्ये कमी खर्चामध्ये उत्पन्नात वाढ व्हायला मदत होईल। आणि 15,000 महिलांना आता आपण बोलून घेतलं ते आता कसं मिळणार? एक तर 80% आर्थिक मदत कशी मिळणार आहे? जर तुम्ही 10 लाख रुपयाचा ड्रोन घेत असाल तर तुम्हाला 10 लाख रुपयाचा ड्रोन घेतला तर तुम्हाला 80% म्हणजे 8 लाख रुपये, किंवा जर तुम्ही 15 लाख रुपयाचा ड्रोन घेतला तर त्या 15 लाखाच्या 80% जी काय अमाऊंट असेल ती तुम्हाला मिळणार आहे। परंतु 15 लाखाचा जर ड्रोन घेतला तर 15 लाखाच्या ड्रोनवर तुम्हाला 80% नाही तर जास्तीत जास्त 8 लाख रुपयेच अनुदान मिळणार आहे। जास्तीत जास्त 8 लाख रुपये, किंवा जी काय तुमची खरेदी अमाऊंट असेल, जी काय त्या ड्रोनची किंमत असेल त्या किमतीच्या 80% तुम्हाला अनुदान दिलं जाणार आहे। या योजनेमध्ये अर्ज कसा करायचा? तर अर्जासाठी याची पात्रता पाहू आधी आपण। ड्रोन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे। भारतातील ज्या बचत गटातील महिला आहेत, स्वयंसहायता समूहातील ज्या महिला आहेत त्याच फक्त या योजनेसाठी अर्ज करू शकतात। या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 15,000 गटांना सरकारकडून ड्रोन दिलं जाणार आहे। जे काय असे ठराविक गट असणार आहेत, ज्या गटांचं म्हणजे निवड केली जाणार आहे त्या गटाची, त्या गटांना 15,000 महिला गटांना सरकारकडून ड्रोन वितरित केलं जाणार आहे। ते ड्रोन वितरित करताना महिलांना त्या ड्रोन विषयी प्रशिक्षण, दुरुस्ती हे सर्व दिलं जाणार आहे शासनाकडूनच। ही योजना फक्त महिलांसाठीच आहे। आता महिला बचत गटासाठी म्हणल्यानंतर फक्त महिलांसाठीच असणार आहे। बचत गटातील महिलाच घेऊ शकतात। अर्जदार कृषी कार्याशी संबंधित असणे आवश्यक आहे, अशीच व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल। या योजनेसाठी आपल्याला 15 दिवसाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। ड्रोन कसा चालवायचा, त्याचं मेंटेनन्स, दुरुस्ती कशी करायची, या सर्व घटकांची माहिती आपल्याला ट्रेनिंगच्या मार्फत दिली जाणार आहे। यासाठी 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असे
महिलांना 15 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी निवडलं जाईल। बचत गटातील महिला एक सदस्य ज्याचे वय 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असेल अशाच महिलेला 15 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी निवडलं जाईल। 18 वर्षाच्या आतील ज्या काही महिला असतील, ज्या मुली असतील, त्यांना याचा लाभ घेता येणार नाही किंवा प्रशिक्षणही घेता येणार नाही। 18 ते 37 वर्ष वयातील महिला त्या योजनेचा लाभ घेऊ शकतात। कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 37 वर्ष ज्या मधल्या महिला आहेत त्याच महिला या योजनेसाठी, या ट्रेनिंगसाठी अर्ज करू शकतात आणि त्यांना त्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। यासाठी लागणारे कागदपत्रे, ड्रोन दीदी योजना आवश्यक कागदपत्रे। आता या योजनेमध्ये आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे आपले आधार कार्ड, आपले पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि स्वयंसेवा संस्थेचे ओळखपत्र, जे काय बचत गटाचे आपलं ओळखपत्र असेल ते ओळखपत्र सुद्धा आपल्याला या कागदामध्ये आवश्यक लागणार आहेत। या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे। या योजनेची घोषणा नोव्हेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलेली आहे। या योजनेच्या मार्फत महिलांना ड्रोन खरेदी तसेच ड्रोन साठी जे प्रशिक्षण लागणार आहे हे प्रशिक्षण सुद्धा दिलं जात आहे आणि जे काय त्याचा मेंटेनन्स साठी विषय आहे तो मेंटेनन्सचा विषय सुद्धा दिला जाणार आहे। मेंटेनन्स साठी सुद्धा प्रशिक्षण दिलं जाणार आहे। या योजनेच्या अंतर्गत ज्या काही महिला लाभार्थी असतील त्यांना शासनाकडून ड्रोन वितरित केलं जाणार। ड्रोन वितरित केल्यानंतर त्या बचत गटामार्फत जे काय ट्रेनिंगसाठी जी महिला पात्र असेल त्या महिलेला त्याची ट्रेनिंग दिली जाईल। ती ट्रेनिंग दिल्यानंतर त्यातली दुरुस्ती, त्याचं कसं चालवायचं याचं सर्व प्रशिक्षण त्या मार्फत 15 दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये दिलं जाईल। त्या ट्रेनिंगमध्ये त्या ट्रेनिंगचा अनाउन्स म्हणून आपल्याला 15,000 रुपये रक्कमही वितरित केली जाणार आहे। ही सर्व माहिती आपल्याला केंद्र शासनाकडून देण्यात आलेली आहे। या योजनेची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे। याची सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। जर आपल्याला आणखी याविषयी माहिती पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करूनही तुम्ही आणखी हवी तेवढी माहिती घेऊ शकता। जर तुम्हाला काही यात अडचण असेल किंवा काही समस्या असेल तर आम्हाला कमेंट मध्ये विचारा, आमच्याकडून आपल्याला मार्गदर्शन केलं जाईल। आणि या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे, अनुदान, अर्ज प्रक्रिया या सर्व घटकांची माहिती या व्हिडिओमध्ये घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती महत्त्वाची होती। जर काही आपल्याला शंका असेल तर नक्की कमेंट मध्ये विचारा, आमच्याकडून आपल्याला नक्कीच मदत केली जाईल। चला, धन्यवाद।